गवती चहा म्हटलं की एकदम असं आल्हाददायक वाटतं. थंडीच्या दिवसात गवती चहा करून गरम गरम प्यायचा आणि उन्हाळ्यात या गवती चहाचं थंडगार शरबत आहाहा! इतकं मस्त लागतं म्हणून सांगू. ऊर्जा तर देतच देतं आणि हेल्दी पण खूप आहे आणि करायला सोपं. फक्त घ्यायचं आणि छानपैकी तोंडाला लावायचं थंडगार. तर चला बघूया, मी रेखा आळंदकर. तर गवती चहाचं आपल्याला लेमन ग्रासचं शरबत कसं करायचं. तर हे आहे गवती चहाचं रोपटं. भराभर भराभर वाढतं. अगदी तुम्ही छोटासा एक कंद टाईप लावला की याची वाढ पुष्कळ असते. पाणी निचरा होणारी जमीन पाहिजे आणि याचा सुगंध पण खूप छान येतो. म्हणजे पानं आपण रोजच्या पाण्यात टाकून ठेवले आणि ते पाणी जरी पिलं तरी एकदम एनर्जी आपल्याला मिळते. तसं हे गवती चहाचं रोपटं. याचेच आपण एक 2-3 कप चहा जरी करायचा म्हटल्यावर मी थोडेसे पानं तळून घेतले त्याचे आणि याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. तर मिक्सरमधनं काढून घेतलं तरी बारीक पेस्ट केली तरी चालेल, पण इथे मी तुकडे काढून घेते. जसं आपण चहाला जसं तुकडे टाकतो त्याचप्रमाणे आपल्याला शरबताला सुद्धा याचे तुकडे करून घ्यायचे. तर असा मस्त तुम्हाला जाणवेल की तुकडे करताना सुद्धा अतिशय सुवास अतिशय मस्त येतो. सुगंध सगळीकडे पसरलेला असतो आणि नुसत्या वासानेच आपल्याला फ्रेश वाटतं आणि मग तर शरबत पिल्यावर तर काही विचारायलाच नको. तर असे हे आधी मी पानं धुवून घेतले होते, सगळे छान स्वच्छ करून घेतले होते आणि त्याचे हे बारीक तुकडे केले. आणि हे लेमन ग्रास शरबत करायला जास्त साहित्य लागत नाही. हे तुकडे केलेले गवती चहाची पानं, खडी साखर तुम्ही घेऊ शकता किंवा खडी साखर नसेल तर आपली साधी साखर, लिंबू आणि चवीला 2-4 पुदिन्याची पाने, चाट मसाला घेतला आहे, काळं मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं मी एक आपण म्हणूया की गरम जिरे आपण भाजून घेतलेत आणि त्याची पूड केली आहे. तर चाट मसाला जो आहे तो ऐच्छिक आहे. तर तुम्ही टाका अथवा नका टाकू. पण पुदिन्याची पाने तर आपण नक्कीच टाकणार आहोत, 4 ते 5 पुदिन्याची पाने. तर अशी आपण मिक्सरमध्ये हे लेमन ग्रासची पानं टाकली आहे. त्याच्यात ही खडी साखर नसेल तर साध्या साखरेचा वापर करू शकतो आपण. पण खडी साखर टाकल्यामुळे आपल्या पोटाला एक थंडावा खूप छान मिळतो आणि चवीला एक 5-6 मिंट म्हणजे पुदिन्याची पानं हे सगळं आपल्याला टाकायचं आहे. आणि त्याच्यामध्येच आपण टाकणार आहोत भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकणार आहोत, थोडासा चाट मसाला आणि काळं मीठ, की जेणेकरून पाचक पण आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात थोडंसं चवीला पण छान लागतं. तर असं हे आपल्याला शरबत मस्त थंडगार शरबत आपल्याला करायला सोपं तर आहेच आहे, पण फुल एनर्जी देणारं आहे आणि पोटातली जी दाहकता असते ही दाहकता आपली नष्ट होते आणि शांत वाटतं पोटात. आणि लिंबाचा रस इथं मी 1 लिंबू घेतला आहे, त्याचा रस आपल्याला इथे टाकायचा आहे. लिंबामुळे त्या शरबताला एक मस्तपैकी चव येते. हे सगळं साहित्य आपण टाकून त्याला पेस्ट करणार आहोत. तर उन्हाळ्यात हे पेय खरंच आठवड्यात एक 2दा-3दा तरी तुम्ही प्या. बघा तुम्हाला किती एनर्जेटिक वाटतं. ते बघा हे असं मी पाणी टाकलं आहे आणि पाणी टाकून याची आपण पेस्ट करून घेतलेली आहे आणि ही पेस्ट आता आपल्याला गाळून घ्यायची आहे. म्हणजे जो चोथा वगैरे असेल तो चाळणीमध्ये तसंच राहील. तुम्ही बघू शकता आता हे सगळं आपण गाळून घ्यायचं आहे. कारण की हे पानं जी असतात ना लेमन ग्रासची, ही अशी थोडी जाडसर असतात. कट करताना सुद्धा आपल्याला जाणवतं की थोडासा त्रास होतो आहे. सहजासहजी बाकीची पानं कशी मऊ असतात, लगेच कट केल्या जातात. तर त्यामुळे ही थोडी कडक असतात. तर त्यामुळे चोथा पण जास्त निघतो. तर आता पाणी टाकून टाकून थोडंसं हे आपण सगळं गाळून घ्यायचे आणि चोथा टाकून द्यायचा आपल्याला. आणि हे जे मिश्रण एकदा समजा तुम्हाला आज दुपारी करायचं असेल तर तुम्ही सकाळी जरी करून ठेवलं फ्रीजमध्ये तर लगेच आयत्या वेळेस तुम्ही हे वापरून लगेच शरबत करू शकता. तर झालं आपलं हे तयार केलेले आपण गाळून घेतले छान. आता बर्फाचे खडे टाकायचे. बर्फाचे खडे टाकले की तुम्हाला हवं तितकं 2 चमचे कॉन्सन्ट्रेटेड कसं पाहिजे त्या पद्धतीने आपण हे शरबत करू शकतो. इथे मी 2-2 चमचे एक मोठ्या पळीने 2-2 चमचे टाकलेलं आहे. कारण की जास्त जर घट्ट असेल तर कमीच तुम्हाला लागेल. इथं आपण पाणी टाकून असं गाळून घेतले त्यामुळे 2-2 चमचे मी टाकले आणि वरतून आपण छान बर्फाचं पाणी टाकतोय म्हणजे फ्रीजमधलं गार पाणी टाकलेलं आहे. अशी मस्त चव लागणारे जिऱ्याची चव, चाट मसाला आहे छानपैकी आणि सॉल्ट म्हणजे काळं मीठ आहे. तर झक्कास असं शरबत तयार झालेलं आहे आणि लिंबाची चव आहाहा!
तुम्ही नक्की हे सरबत ट्राय करा आणि उन्हाळा तुमचा सुसह्य करा, पोटातली दाहकता शांत करा आणि एकदम फ्रेश व्हा. आणि मला सांगा की तुम्हाला हे नक्की सरबत आवडलं का? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. तुम्ही कमेंट दिलेली मला नक्कीच आवडणार आहे. तर असं हे थंडगार पेय. नमस्कार. धन्यवाद.